रमजान महिना मुस्लिम बांधवांमध्ये पवित्र मानला जातो। धार्मिकतेची मोठी किनार या पर्वाला लाभलेली आहे। रोज सकाळ सायंकाळ नमाज पठण ते धार्मिक विधीमध्ये समाज बांधव व्यस्त असतात। दरम्यान जसजशी ईद जवळ येत आहे तसतसे प्रत्येकाला सण साजरा करण्याची मोठी उत्सुकता लागली आहे। या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत फळ फळावळे विविध प्रकारचे कपडे खरेदी करण्यासाठी नाशिकच्या मध्यवस्तीत सुफी चीन बाजार ही पेठ सजली आहे। निरनिराळ्या वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे। तसेच अल्प दरात या वस्तू मिळत असल्याने समस्त नाशिककर इथे सहकुटुंब खरेदीला येऊन आनंद घेतात। विशेष म्हणजे बाजारात सर्व धर्मीय विक्रेते आहेत। त्यांची विविध प्रकारची दुकाने आहेत। मात्र केवळ धार्मिक विद्वेष पसरविताना मंत्री नितेश राणे यांनी 2 दिवसांपूर्वी नाशिकमध्ये येऊन भडकाऊ वक्तव्य केल्याने त्याबद्दल संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत। क्योंकि रमजान के वक्त कोई भी हिंदू को वहाँ स्टॉल लगाने की परमिशन नहीं है। आप किधर भी दिखाइए। तो फिर हमारे कुंभ मेला के वक्त जहाँ हिंदुओं का बहुत बड़ा उत्सव है, बड़े बड़े हमारे साधु और महाराज वहाँ आके आने वाले हैं, वहाँ हम किसी भी जिहादियों को दुकान लगाने की क्यों परमिशन दे। ये हिंदू समाज की भावना है जो हम तो सिर्फ बोल के ही बता रहे हैं। अगर रमजान के वक्त अगर आप किसी को उधर स्टॉल लगाने देते नहीं तो महाकुंभ के वक्त कोई भी उधर हरा साफ दिखना नहीं चाहिए। ये हिंदू समाज की भूमिका है। ज्या सुफी चीन बाजाराबद्दल नितेश राणे यांनी द्वेषमूलक वक्तव्य केले त्यात आणि प्रत्यक्ष परिस्थितीत मोठा फरक असल्याचं दिसून आलं। येथील विक्रेते आणि ग्राहकांनी सुद्धा या बाजारपेठेबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया देत नाशिकच्या सर्व धर्म समभावाचे प्रतीक असल्याचं म्हटलंय। माझं नाव रेखा पाटील आहे। मी सुफी चीन बाजार मार्केटमध्ये शॉप लावली आहे। मीच नाही तर अशा प्रत्येक समाजाच्या लोकांनी इथे छानपैकी असे शॉप लावलेले आहेत। 1 रुपया सुद्धा त्यांनी आमच्याकडनं घेतलेला नाही। आमच्याकडनंच नाही तर त्यांनी सर्वांकडनंच सर्व धर्माचे लोक इथे येतात, चांगली शॉपिंग करतात। सगळ्या सुविधा आहे या बाजारामध्ये आणि कोणत्याही गोष्टीचा भेदभाव नाहीये। हिंदू मुसलमान सगळेच समाजाचे लोक येतात, ते खरेदी करतात। शॉप पण भरपूर लोकांनी लावलेले आहेत आणि सुफी चीन बाजारामध्ये खूप छानपैकी सर्वांचे स्वागत करतात। माझं नाव आहे रुपाली कासार। सुफी बाजार एकदम चांगला आहे, मार्केट चांगलं आहे। इकडची पब्लिक सगळी चांगली, मराठी हिंदू मुस्लिम सगळे व्यवस्थित लोक आहेत। इथं काही प्रॉब्लेम नाही झाला, पैसे पण नाही घेत, काहीच नाही, एकदम फ्री मध्ये स्टॉल लावायला मिळाले। इथं 3 दिवस बाकी आहे, सगळे जाती धर्माचे लोक येऊ शकतात। कमला अशोक खेरनाथ, मी दुपट्ट्याची दुकान लावली आहे, ओढण्या आहे, स्टॉल आहे, व्यवस्थित वाटलं तर लावलं। 1 महिना झाला मी दुकान लावते। जैसे कि आप देख सकते हैं सूफी चीन बाजार जो कि पहले रमजान से शुरू हुआ था, आज उसके मुकम्मल 30 दिन होने वाले हैं। यहाँ पर तकरीबन सभी धर्म के लोगों ने अपने अपने स्टॉल लगाए, चाहे मुसलमान हो, हिंदू हो, सिख हो, ईसाई हो, सभी ने अपने अपने स्टॉल लगाए और सभी धर्म के लोग यहाँ पर आकर शॉपिंग कर रहे हैं, एंजॉय कर रहे हैं। यहाँ पर सूफी चीन बाजार के जरिए पूरे लोगों को एकता का संदेश पहुंच रहा है कि यहाँ पर तकरीबन सभी धर्म के लोग एक साथ सारे त्योहार मनाते हैं। माझं नाव प्रियंका बाजने आहे। मी ना कॉस्मेटिक्सचा स्टॉल लावला आहे। मला सुफी चीन बाजारामध्ये खूप छान वाटलं। इथे सगळं काही जाती धर्माचा विरोध नाहीये, सगळे जाती धर्म एकसारखे। माझं नाव पूजा, मी पाथडी फाट्यावरून आलेली आहे। इथलं मार्केट पण छान आहे आणि बिलकुल असं टच वगैरे झालेलं नाही। जेंट्स वगैरे एकदम सिस्टमॅटिक मार्केट चालू आहे आणि रेट पण एकदम स्वस्त आणि छान आहे। मार्केट एकदम चांगलं वाटलंय। सगळेजण येतात इथे शॉपिंग, महाराष्ट्रीयन पण येतात, मोमेडियन पण येतात, एकदम मस्त शॉपिंग आहे। तुम्ही अजून 2 दिवस आहे तुमच्याकडे, तुम्ही इथे नक्की भेट देऊ शकता। आपण सरकारात आहोत, सरकार म्हणून सामाजिक स्थैर्य टिकविण्याची जबाबदारी आपली आहे याचे भान राज्यकर्त्यांनी ठेवायला पाहिजे। प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।